नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सोनू ट्रॅव्हलर। आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील गांजीबोरे हे ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध असलेले एक लहान गाव आहे। या गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सरदार पांढरे यांचा वाडा आहे। त्याला गावकरी गडीचा वाडा म्हणून ओळखतात। या वाड्याचे आजमितीस केवळ प्रवेशद्वार तेवढे शिल्लक आहे। या शिल्लक असलेल्या प्रवेशद्वारावरून आपल्याला वाड्याच्या भव्यतेची कल्पना दिसून येते। या वाड्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर असे कोरीवकाम केलेले आपल्याला दिसून येते। तसेच या प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला आपल्याला ऐतिहासिक चिन्हे बघायला मिळते। प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी असलेली जागा व उजव्या बाजूला छोटेसे असे द्वार वरती जाण्यासाठी दिसून येते। गावात आपल्याला जागोजागी अशा भग्न वाड्याचे अवशेष विखुरलेले दिसून येतात। याच गावात ओढ्याच्या कडेला तटबंदीत असलेले अंचलेश्वराचे पुरातन मंदिर व बारव गावाच्या समृद्ध इतिहासाच्या पाऊलखुणा अजूनही जपून आहे। अंचलेश्वर मंदिर गावातील सरदार पांढरे यांच्या वाड्याच्या शेजारी आपल्याला एक ओढा वाहताना दिसतो। हा ओढा ओलांडला की उजव्या बाजूला तटबंदीत अंचलेश्वर मंदिर व बारव आपल्याला दिसून येते। मंदिर पुरातन असून गावकऱ्यांनी रंगरंगोटी करून जीर्णोद्धार केल्याने त्याचे मूळ सौंदर्य हरवलेले आहे। आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला उजव्या बाजूस जाताच श्री गणेशाचे एक छोटेसे मंदिर दिसते। नंदी मंडप, सभा मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची प्राथमिक रचना आपल्याला दिसून येते। मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर व दक्षिण दिशेला देखील प्रवेशद्वार आहेत। दक्षिण दिशेला बारव असून बारवेतून मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत। बारवेच्या बाजूचे प्रवेशद्वार मात्र सध्या वापरात नाही। नंदी मंडपात 2 नंदी विराजमान आपल्याला दिसून येते। प्रवेशद्वारावर काही स्त्रीशिल्पे असून शिल्पकाम अगदीच साधे असून मंदिर स्थापत्य परंपरेतील अखेरचे कालखंडातील हे मंदिर असावे। पारनेरला कधी गेलात तर जवळच असणाऱ्या गांजीबोरे या लहान गावात देखील आवर्जून भेट दिली तर गावाचा समृद्ध इतिहास सर्वांपर्यंत पोहोचण्यास नक्कीच मोलाची मदत होऊ शकते। या मंदिरात श्री गणेश, राधाकृष्ण, सीताराम, हनुमान व विठोबा रखुमाई मंदिर दिसून येते। तसेच महादेवाची पिंड, साईनाथ व दत्ताचे मंदिर सुद्धा दिसून येते। मंदिर अतिशय सुंदर पाहण्यासारखे आहे।